हाय, नमस्कार सर्वांना. तर आज रविवार होता त्या कारणामुळे रोनीच्या पप्पाला सुट्टी होती. तर म्हणून आज सगळ्यांनी घुमाले नेलं होतं आणि सगळे घुमून आले. दिवसभर मी एकटी होती, मी आणि बाबू. आम्ही दिवसभर एकटं होतो घरी आणि आता सगळे घुमून आले. 6 वाजता घुमून आले आणि थकले, झोपले. दूर दूर गेले होते, 2-3 ठिकाणी गेले होते. तर 3 जगह गए थे ना. 3 ठिकाणी गेलते ना. हाँ. 3 ठिकाणी गेलते. सकाळी नाश्ता करूनच गेलते, फक्त पोहा खाऊन गेले होते. मग तिथं नाश्ता वगैरे केला आणि मी एकटी घरी. बाबूनं त्रास नाही दिला, मस्त झोपला बाबू, त्याचा तसा त्रास नाही. आणि आता मग मी लसूण शिलते आणि आता जास्त काही बनवत नाही, थकली. ताई थकली तर मग काही आता स्वयंपाक करत नाही. आता मस्त अंडा बिर्याणीच बनवते, साधी सुधी, जास्त मसालेदार नाही, साधी सुधी अंडा बिर्याणी मीच बनवते आता. आणि बाबू झोपला. देखा क्या? 1 मिनट दिखाता हूँ मैं. मस्त झोपला बाबू, मस्त गरमीमध्ये झोपला. त्याला अशी गरमी पाहिजे, जवळ जवळ पाहिजे, तेव्हा तो राहते. तर चला मग आता आपण बनवू अंडा बिर्याणी. साधी सुधी कशी बनवतो तर नक्की पहा. आणि माझ्यासाठी बनवतो मी अंड्याची भाजी आणि भगरचा भात. तर चला बनवू आपण आज अंडा बिर्याणी. गुड मॉर्निंग सर्वांना. तर बाबू पहा, सकाळी सकाळी उठला. सकाळी 6 वाजता उठला होता आणि मग 6 वाजता झोपला आणि आता अजून उठला आणि मी बोलत आहे तर माझ्या तोंडाला बघत आहे. नाही बाबू, इकडे सगळेला हाय म्हण बरं. हाय, गुड मॉर्निंग. थंडी खूप आहे म्हणून मी त्याला असं घेऊन बसले. बेडवर राहत नाही थंडीचा. काय बाबू, काय विचार आहे? काय विचार करून राहिलं ना? काय विचार करून राहिलं मग? असं गोदडीत राहायचं, थंडी लागते. हो. तर मग रात्री बनवली होती बिर्याणी, पण दाखवलं नाही काही. तर मग त्याची बिर्याणीच बनवली आणि सर्वांनी बिर्याणीच खाल्ली. ताईचे पाय दुखत होते म्हणून 2-3 ठिकाणी फिरायला गेले होते ते. आणि हे तानिया आणि माही या दोघी झोपल्या आहेत. हिनं पिपी केली छकोलीनं. आणि बाबूला खाली ठेवलं की रड येते, खेळत नाही. आता उचकी लागली, गोदीत गोदी 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 पाहिजे त्याला. गोदीतच ठेवून द्या, तुला गोदीतच ठेवून द्या. एक गोदी भाड्यानंच घ्यावा लागन 24 घंट्यासाठी. मग मी काम करन तर भाड्याच्या गोदीत राहायचो बसला. आणि आता भाजी करताय गवाराच्या शेंगा. आपल्या इकडे आपण याला वाद्याच्या शेंगा म्हणतो, इकडे गवार फल्ली असं म्हणतात. आणि रोनी ताई बनवते चहा. रात्री पाय दुखत होते, आता ठीक झाले. बाम वगैरे लावलं होतं आणि आता चहा बनवलं. आता या तुम्ही पण चाय प्यायला आणि बिस्किट चहासोबत. 3 ठिकाणी एका दिवशी 3 ठिकाणी गेले होते. रात्री सकाळी 11 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजता परत वापस आले. तर मग एकाच ठिकाणी एकाच पोझिशनवर बसू थकून गेले होते. सरेच थकले होते. तर तानियाला काही शाळेत पाठवत नाही आता. तानिया शाळेत जात नाही. आणि रूम बघा कसं दिसते, पूर्ण बिस्तरा. आता उठले हे, तानिया उठले म्हणजे सगळे उठले म्हणजे सगळं साफसूफ वगैरे करा. आणि इकडे हे झोपले आणि रणवीर शाळेत गेला. तर बघा आता सकाळचे 11 वाजले. इकडे घडी आहे, सकाळचे 11 वाजले आणि बाबू झोपला आहे. सकाळी 6 वाजता उठला होता आणि आता झोपला तो 10 वाजता. झोपासाठी रडत होता.
तर आणि माहीनं आंघोळ नाही केली, नवीन कपडे घालून घेतले. कसे दिसते बघा नवीन कपडे. ऑनलाईन मागवली मी फ्लिपकार्टवरून. चांगलं आहे. हां, तर रात्री फक्त खिचडी म्हणजे बिर्याणी बनवली, अंडा बिर्याणी यांच्या सगळ्यांसाठी. आणि मी माझ्यासाठी भगरचा भात बनवला होता आणि अंड्याची भाजी बनवली होती. आणि आता म्हटलं बाबू झोपलेला आहे, आंघोळ करायची. तर म्हटलं घर थोडासा कचरा दिसला होता, तर ताई आहे स्वयंपाकात. एकटे एकटे किती करणार आहे पूर्ण घराचं करणं, माझ्यासाठी अलग स्वयंपाक, पाणी गरम अलग करणं. तर मग होत नाही, म्हणून मी थोडंसं बसल्या बसल्या उभ्या उभ्या असं चालत चालत वॉकिंग करता करता मी झाडू लावून घेते. तर आणि ताई गेली म्हणजे तर मलाच करणं आहे सगळं. तर मग मी आता झाडू लावून घेते, तोपर्यंत बाबू झोपला आहे. तोपर्यंत बसल्या बसल्या पण बिमार पडल्यासारखं लागतं. मी थोडंसं ॲक्टिव्हिटी म्हणून शरीराला असं चालवायचं म्हणून मी थोडा झाडू लावून घेते आता पूर्ण घराला, आणि मग आंघोळ करून घेते. आणि आज माझ्यासाठी काय बनवते तर मी मग सांगते तुम्हाला. चला मग. आता होत आहे दुपारचा टाईम, दुपारचा 1:30 वाजला. आणि आता माझी आंघोळ झाली. आंघोळ तर 11:30 वाजता झाडू लावला तेव्हा आंघोळ करतो म्हणून, पण बाबू उठून गेला होता. मग बाबू उठला तर मग राहिली आंघोळ. मग त्याला सांभाळता सांभाळता अजून उशीर झाला. आणि आत्ता अजून आंघोळ केली, डबल पाणी गरम करावं लागलं. आणि आता अजून आंघोळ करून आले मी, तर बाबू झोपला आहे. म्हटलं झोपला आहे तर पटापट जेवण करून घ्यावं म्हटलं. तर जेवणात बघा आज ताईनं काय बनवलं त्यांच्यासाठी. तर गवारची शेंगा बनवल्या, वाद्याची शेंगा. आणि माझ्यासाठी बघा ताईनं आज वेगळीच डिश बनवली. काय बनवलं मी दाखवते. हे तुपातले पराठे बनवले आणि ही भाजी बनवली अशी, म्हणजे पालक मेथी आणि हिरवे तुरीचे दाणे भाजून असे मिक्सरमधून काढून घेतले आणि अशी भाजी बनवली. तर चला मग आता मी जेवण करून घेतो. बाबू झोपला आहे तर. आणि कसं असते माहिती का, जेवण करायला बसलं की बरोबर उठतो तो. त्याला काय मी तर सुगंध येते का, तर मम्मी जेवण करते, आपण पण जेवण करायला उठाव. जेवण करायला बसलं की उठते. आता झोपला आहे, मी पटापट जेवण करून घेते. आणि बघा चालू झालं त्याचं कणार नाही. तर चला आता मी पटकन जेवण करून घेते. आणि असा होता आजचा व्हिडिओ. लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आपले शांताबाईचे व्हिडिओ 1 तारखेपासून रेग्युलर येईल.